काय सांगा? प्रचंड मोठा उत्साह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि मतदारांच्या मध्ये आहे. आणि भारतीय जनता पक्ष शहरामध्ये खूप मोठं बहुमत या निवडणुकीत घेईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. खास करून प्रभाग 7 मध्ये आज जनतेचा उत्साह आपण बघताय की लोकांना भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतलेला. जिल्हा प्रमुखांनी आमदारांना चॅलेंज दिल्याचं मगाशी वक्तव्य केलं, कसं बघतं? अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. आपली क्षमता आपली पात्रता बघून आपण बोललं पाहिजे आणि प्रत्येक वेळी दादागिरीनं प्रत्येक वेळी अशा पद्धतीचं आरोग्यांशीनं वक्तव्य करून फार काही साध्य करता येत नाही. निवडणूक ही सौजन्यानं लढायची असते आणि सौजन्यानं निवडणूक लढली पाहिजे. कोण कुणाचा कायमचा शत्रू दुश्मन नसतो. पण या ठिकाणी ही लढाई आहे सोलापूरच्या विकासाची आहे हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. माझी लढाई देवेंद्र कोटेंच्या सोबत आहे का जनतेच्या विकासासाठी आहे हे समजलं पाहिजे. मिळत आहे जिथं जिथं आम्ही जातो लोक हार घालतायत, ओवाळतायत, आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत. कारण आम्ही ज्या पक्षाकडून आहेत ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या दोघांचा करिश्मा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की ते खमक नेतृत्व कशा पद्धतीचं नेतृत्व करू शकताय. सोलापूर महानगरपालिकेमध्ये लोकांनी काँग्रेसचंही सरकार बघितलंय आणि गेल्या 9 वर्षात बीजेपीचं पण सरकार बघितलंय. या दोन्ही सत्तेच्या काळामध्ये लोकांना निराशा त्यांच्या पदरी पडलेली आहे. लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण त्यांच्या नळाला पाणी नाही अशी परिस्थिती गेल्या कित्येक वर्ष महानगरपालिकेची आहे. म्हणून मला विश्वास आहे की सोलापूर महानगरपालिकेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा महापौर तर होईलच होईल, पण त्याचबरोबर प्रभाग मधल्या 7 मधल्या 4ही उमेदवारांना आम्हाला जनता नक्की मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी देईल. आमदार देवेंद्र कोटेबद्दल दररोज पाणी किंवा अन्यथा आमदारकीचा त्याग होतो. प्रभाग क्रमांक 7 मध्ये देवेंद्र कोटे इथे येऊन सांगतात की आता भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकाचा उमेदवार पण मीच आहे. कारण त्यांना माहित आहे मराठा समाजात भांडण लावण्याचं काम त्यांनी गेली कित्येक वर्ष केलं, धनगर समाजात केलं, मुस्लिम समाजांबद्दल देशबद्ध बोलून हिंदूंना वेगळ्या पद्धतीनं पेटवण्याचं काम केलं आणि रात्रीतनं जाऊन त्यांच्या पाया पडायचं काम ते कायम करत आलेले आहेत. त्याच्यामुळं देवेंद्र कोटेंना मी एवढंच आव्हान सांगतो, तुम्हाला एवढं वाटतं ना तुम्ही याच प्रभागात निवडून आला होतात, याच लोकांनी आम्ही सगळ्या 18 पगड जातींनी तुम्हाला इथं निवडून दिलेलं आहे. मराठा समाज होता, मुस्लिम होते, सगळे धनगर समाज होता, राजपूत होते, या सगळ्यांच्या जीवावर म्हणजे 18 पगड जातींच्या जीवावरती तुम्ही इथं निवडून आलात. तुमची इथं किती मतं आहेत ते सगळ्याला माहिती आहे. आम्हीच लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. माझं ओपन चॅलेंज आहे. आता तुम्ही एवढं सांगताय ना तर प्रभाग 7चा उमेदवार तुम्ही असं सांगितलंय तर प्रभाग 7 मध्ये तुम्ही आता तुमची माझी गाठ आहे. अमोल शिंदे आणि देवेंद्र कोटे अशी लढाई आहे. त्या उमेदवाराबद्दल आमचं दुमतच नाही. ते उभारायला तयार नव्हते, त्यांची काय मानसिकता होती आणि त्यांनी आज सुद्धा काय मानसिकता आहेत सगळ्याला माहित आहे. कारण ते निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं काय दुखलंय, त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची काय मागणी आहे हे सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे